आईटी पार्क हिंजवड़ी, मान और मारुंजी क्षेत्र ग्रामीण की सड़कों की लंबाई 24 मीटर और गांव के बाहर की सड़कों की लंबाई 30 मीटर की जाए। इस मांग को लेकर हिंजवड़ी और मान ग्राम पंचायतों ने ग्राम सभा आयोजित कर उप मुख्यमंत्री अजित पवार और पीएमआरडीए प्रशासन पर दबाव बनाया था। अजित पवार और पीएमआरडीए प्रशासन ने आखिरकार हिंजवड़ी और मान ग्राम पंचायतों के दबाव के आगे घुटने टेक दिए हैं। भोरवेल्हा मुल्शी विधानसभा क्षेत्र के विधायक शंकर मांडेकर ने बताया कि अजित पवार ने हिंजवड़ी और मान ग्राम पंचायत के गांव की सड़कों की लंबाई 24 मीटर और गांव के बाहर कुछ नियोजित सड़कों की लंबाई 30 मीटर करने की मांग को मंजूरी दे दी है। हिंजवड़ी के सरपंच गणेश जाम्भुलकर ने कहा कि हम हिंजवड़ी और मान ग्राम पंचायत की सीमा के भीतर की सड़कों के संबंध में अजित पवार के रुख का स्वागत करते हैं। ऐसी प्रतिक्रिया हिंजवड़ी के सरपंच गणेश जाम्भुलकर और भोरवेल्हा मुल्शी के विधायक शंकर मांडेकर ने व्यक्त की। वस्तुस्थिती आमच्या मान हिंजवडी या दोन गावांचा महत्त्वाचा प्रश्न होता, कारण की या लोकांच्या बरेच जागा या एमआयडीसी मध्ये गेल्या वेगवेगळ्या विकास कामांना गेलेल्या आहेत। त्यामुळे त्या ग्रामस्थांची मागणी होती की आमच्या गावातून जाणारा रस्ता आहे जे शिवाजी चौक ते स्मशानभूमी 24 मीटरचा व्हावा, त्यांची मागणी होती, आग्रही मागणी होती आणि ती मान्य झालेली आहे। आणि शिवाजी चौक ते वाकड हा रस्ता 30 मीटरचा व्हावा अशी त्यांची मागणी, ती मान्य झालेली आहे। मान गावातल्या ग्रामस्थांचं म्हणणं होतं की आमच्या गावठाणचा रस्ता गावठाणापुरता हा 24 मीटरचा व्हावा, ती मागणी मान्य झालेली आहे। आणि आता खऱ्या अर्थाने लोकांच्या मागणीला यश आलेलं आहे। पालकमंत्री असन, मुख्यमंत्री असन किंवा उदय सामंत असन आणि सर्व या ठिकाणी पीएमआरडीचे अधिकारी यांचं मी मनापासून अभिनंदन करतो। ग्रामसभा घेतली पण प्रश्न दबावासाठी नाही घेतली की आम्ही सगळे गाव एकत्र करून काय करायचं, भूमी कशी मांडायची, आपली हा रस्ता कोणता किती व्हायला पाहिजे ह्यासाठी ग्रामसभा घेतली। तसं आम्ही पत्रावर पण केलेलं आहे। त्यामुळे दबावाचा वगैरे काही नाहीये। उलट आज मच्छे साहेब स्वतः त्यांनी आज इतकी मदत केली, आमदार साहेबांनी मदत केली, दादांनी आज निर्णय जे घेतला गावठाणापुरता आणि गावातले 2-3 रस्ते मान बद्दल जो निर्णय घेतला तर मानची ग्रामस्थ पण खुश आणि आम्ही पण खुश आहे सगळी। त्यामुळे दादाचं आणि आमदार साहेबांचं मच्छे साहेबांचं मी आभार मानतो। जेवढा आभार मानेन तेवढं कमीच आहे। पर्याय आम्ही सांगितले, पर्याय त्यांना सुचवलं पण कुठलं त्याचे भूमिपूजन पण झालेले, पण तेच करायला सांगितलेले आम्ही। पर्याय झाल्यानंतर काय होऊ शकत नाही, आताही काय होत नाही। जी होती तर फेस्टिवलला तिकडे थोडी होती, रस्ते खराब असल्यामुळे रस्त्याचं काम हाती घेतलेलं आहे। ते पण काम पीएमआरडी आणि एमआरडीसीने काम हाती घेतलेले आहे, काम चालू आहे। त्यामुळे काही गर्दी होईन असं काही होणार नाही। ब्युरो रिपोर्ट, 20 न्यूज, पुणे, महाराष्ट्र।